आणि राजा यांचे सोशल मीडियावर आता जी व्हिडिओ व्हायरल होत आहेत की हनीमूनला नेऊन आपल्या नवरीची तिने हत्या केलेली आहे प्रियकर आणि त्याचे 3 मित्र मिळून. तर खूप विचित्र प्रकार चालू आहे, खूप विचित्र. आजकाल ना स्त्रिया धोक्यात आहेत म्हणण्यापेक्षा पुरुष धोक्यात आहेत. खरंच पुरुष खूप धोक्यात आहेत. इतके दिवस आपण म्हणत होतो बेटी बचाओ बेटी पढाओ, पण आता बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणण्यापेक्षा ना बेटीला वाढवा आणि चांगले संस्कार द्या की बाबा तुमच्या प्रेमापोटी कुणाच्या लेकराचा कुणाचा वारस किंवा कुणाच्या जो ह्याचा दिवा असतो ना वंशाचा तो विझवू नका. हेच सांगणं खूप गरजेचं झालंय. आजकाल बेटी पढाओ बेटी बचाओ म्हणायचं हेच राहिलेलं नाही. कारण बघा ना तिचं एखाद्या पोरावर प्रेम होतं ना तर तिनं त्याच्याबरोबर लग्नच करायचं नव्हतं. तिनं लग्नाच्या आधी पण कट केला असं म्हणतात, त्याला मारायचा, पण तो सक्सेस नाही झाला म्हणून तिनं त्याला गोड बोलून हनीमूनला घेऊन गेली आणि तिकडे गेल्यानंतर त्याची हत्या करून दरीत टाकला. हत्या करायला कोण तर तिचा प्रियकर आणि प्रियकराबरोबर दुसरे दोघं तिघं. आता मला सांगा तिला नवरा नको होता, तिचे प्रियकराशी संबंध होते, तो तिचा प्रियकर होता, तर आईबापाच्या दबावाखाली येऊन तिनं लग्नच करायचं नसतं. किंवा जरी लग्न जमलं पुरींनो मला एकच सांगायचं ह्या प्रकरणावरून तुम्हाला फक्त एक सांगायचं आहे आजकालच्या पुरींना आणि पुरीच्या आईबापाला. पुरींनो तुमचं जर कुणावर प्रेम असेल ना तर तुम्ही एखाद्या वंशाचा दिवा विझवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईबापाला सांगून टाका की बाबा मी त्या पोराशी लग्नच करणार नाही. काय चुकी होती हो त्या राजाची सांगा ना, काय चुकी असते त्या पोराची? त्या पोराला माहीत असते का तुम्ही कुणीकडे तोंड म्हणजे तुमचे लपडे आहेत वगैरे नाही ना. किंवा तुमच्या आईबापांनी तुमच्यावर बळजबरी केली, तुमचं बळजबरीनं लग्न जमवलं तर पहिलं पोराला फोन करा त्या नवरदेवाला, तुमच्या होणाऱ्या नवरदेवाला, आणि डायरेक्ट सांगून टाका बाबा तुझ्यासोबत मी लग्न केल्यानंतर तुझ्याबरोबर मी व्यवस्थित राहणार नाही, तुझ्याबरोबर व्यवस्थित राहणार नाही, माझं एका पोरावर प्रेम आहे, ही लग्न मोड, असं त्या पोराला सांगून टाका. कारण तुम्ही लग्न करण्यामुळं 3-4 घरं बर्बाद होतात, 3-4 घरं. त्या सोनमनं हैवानी वृत्ती दाखवली, स्वतःच्या नवऱ्याचा खून केला प्रियकर आणि त्याचे 3 मित्र घेऊन. एक विचार करा, ती सोनम आतमध्ये गेली, तिच्या आईबापाला समाजात जगायला सुद्धा नाक राहिलेलं नाही. सोनमचा प्रियकर तो आतमध्ये गेला, त्याचं बाहेर येणं शक्य नाही, त्याचं कुटुंब बर्बाद, आणि सोनमच्या प्रियकराचे जी 2-3 मित्र होते त्यांचं कुटुंब बर्बाद. आणि शेवटी ज्या मुलाबरोबर म्हणजे त्या राजाबरोबर ज्या सोनमनं लग्न केलं, अहो त्याचा काय गुन्हा होता हो यामध्ये सांगा ना? त्याच्या आईचा काय गुन्हा होता? तळहातातल्या फडाप्रमाणे आपल्या लेकराला सांभाळून किती हौसनं किती स्वप्न बघून तिनं लग्न केलं, किती स्वप्न बघून लग्न केलं. तिच्या वंशाचा दिवाच विझवला नाही ना, वंशाचा दिवाच विझवला. मग ह्या सगळ्यामध्ये त्या राजाच्या कुटुंबाची, त्याच्या बहिणीची, आईची आणि त्या राजाची काय चुकी होती तुम्हीच सांगा. लग्न करणं ही चुकी आहे का? आणि पुरीच्या आईबापांना मी एक सांगते, पुरींनो तुम्हाला लग्न जर तुमचं कुणावर प्रेम असेल तर सरळ लग्नाला नाकार द्या. मग तुमचे आई वडील म्हणू द्या ना मी विष पितो, मी औषध पितो, मी फाशी घेतो, तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे मी म्हणणाऱ्या मुलाशी नाही लग्न, मरू द्या ना, तुमचे आई वडील आहेत मरू द्या. पण तुम्ही लोकांचं मला सांगा निर्दोष लोकांच्या कुटुंबाला का बर्बाद करताय? तुमचे आई वडील आहेत ते, तुम्ही चुकी केली कुणावर प्रेम करून किंवा नाही केली तो तुमचा प्रश्न आहे. तुमच्या आईवडिलांचं जे काय असेल ते तुमच्या आईवडिलांचं बाउंडिंग आहे. पण जो मुलगा तुमच्यासोबत लग्न करतोय त्या मुलाच्या कुटुंबाची त्या मुलाची काय चुकी असते ह्याच्यात? त्याला तर माहिती बी नसतं की तुम्ही कुणीकडे काय लपडे केलेत, माहीत नसतं ना. मग तुमच्या आईवडिलांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही लग्नाला तयार होताय आणि एखाद्याच्या वंशाचा दिवा विझवून टाकताय, एखाद्याचं कुटुंब बर्बाद करताय त्याचा काहीच गुन्हा नसताना. अरे असं कसं? आणि पुरींच्या आईवडिलांना मी एक कळकळीची विनंती करते, तुमची पोरगी किती फालतू आहे किंवा तुमची पोरगी बाहेर किती लपडे करते, कुटाने करते हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही एखाद्याच्या कुटुंबाला बर्बाद का करताय? कशासाठी? तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, तुमची स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी?
तुम्हाला खरंच जर एवढी इज्जत होती ना, तर मग तुम्ही तुमच्या पोरीला प्रेम करायच्या आधीच का नाही थांबवलं? लाईट गेली वाटते, तर माचीस पण नाही. तर मला एकच सांगायचंय की तुमच्या पुरीला तुम्ही स्वतः संस्कार दिलेले नाहीत. तुमची पोरगी कुठं पण बोंबलत फिरत होती. तुमची पोरगी 17 लपडे करत फिरली आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. आणि मी एक सरकारला विनंती करते, एखादी पोरगी कुणावर तरी प्रेम करती, लपडे करती, ही सगळं माहीत असताना जर तिच्या आईवडिलांनी दुसऱ्याशी विवाह लावून दिला तर त्या आईवडिलांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि त्या पुरीला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. कारण त्या आईवडिलांच्या चुकीमुळे आणि त्या पुरीच्या चुकीमुळे कुणाचं तरी पूर्ण घर बर्बाद होतं, कुणाला तरी जीव गमवावा लागतो. कारण कसं आहे ना, मला सांगा, पुरगी लहानपणापासून तिच्या आईवडिलांच्यात वाढली, खेळली, हसली. मग आपली पुरगी आपल्या घरात असताना काय करती, कुठं जाती, कशी राहती, ही तिच्या आईवडिलाला चांगलं माहिती असतं. पण तिच्या आईवडिलांना काय वाटतं की बाबा हिनं अशी आता फालतूपणा करायली, मग कमीत कमी लग्न झालेच तरी सुधरेल. काय सुधारणार आहे? ज्या पुरीला जन्म देऊन तुम्ही लहानाचं मोठं केलेलं आहे ती तुमच्यापाशी नाही सुधारली आणि परकेच्या घरी गेल्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीसोबत तिथं काय सुधारणार आहे तुमची पुरगी? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची पुरगी काय कुठाने करते, कुठं जाती, हे सगळं माहीत असून तुम्ही एखाद्याच्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळं करू नका. तुमची पुरगी जिकडं जाती ना त्याच्याबरोबरच तिचं लग्न करून द्या. नाहीतर तुम्ही काय करताय, त्या पुरीला दबावाखाली घेताय. तू जर त्या पोरावर प्रेम करते, त्या पोरासोबत लग्न केलं तर मी जीवाचं काहीतरी करेन मी. अरे खुशाल मारा ना. तुमच्या पुरीला तुम्ही वळण नाही लावू शकले, मग तुम्ही तुमच्या पुरीला वळण लावू नाही शकले तर त्याची शिक्षा लोकाच्या लेकराला का, लोकाच्या घरचेली का? तुमच्या पुरीचं जर बाहेर कुठं लपडे कुटाणे असतील ना, तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहीत असताना इतरांच्या पोराचं नुकसान करू नका, इतरांच्या कुटुंबाचं नुकसान करू नका. तुमच्या पुरीला वाटलं तर बिन लग्नाची ठेवा ना. जानी गाय असते ना सोडलेली गावामध्ये, तशी जानी गाय म्हणून ठेवा. पण कुणाच्या लेकराचं बरबाद करू नका, कुणाच्या लेकराला. कारण आत्ताचा काळ बघितला ना तर खूप वेगळं चाललेलं आहे. पहिलं भीती होती की बाबा माझ्या घरात म्हणजे माझी पुरगी लोकाच्या घरात गेल्यानंतर तिच्या सासरचे लोक नीट सांभाळतील का. पण आत्ताच्या पोरांच्या आईला टेन्शन आहे की बाबा सून घरात आल्यावर माझ्या पोराला सांभाळतील का. आणि आता तर पुरी धडाधड नवऱ्यालाच खून करायला लागल्यात, नवऱ्यालाच मारायला लागलेले आहेत काही ठिकाणी. त्यामुळं ना खूप वातावरण वाईट झाले हो, खूप वाईट झालेलं आहे. तर एकच सांगते, तुमची पुरगी कुणाच्या प्रेमात असेल तर तिला तिथंच खालीवरी काताडे घालून त्याच्याबरोबरच लग्न करून द्या, पण लोकाच्या लेकराचं नुकसान करू नका.